एक महिन्यानंतर प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता प्रशांत कोरटकरला उद्या कोर्टात देखील हजर केले जाणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आलेली आहे, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया काय? उशिरा का होईना प्रशांत कोरटकर सारख्या प्रवृत्तीला अटक झाली याबद्दलचा आनंद नक्की व्यक्त करायला पाहिजे, परंतु अगदी लोकांनी लाज काढेपर्यंत की हे पोलीस विभाग झोपलेला आहे का, राजकीय पाठिंबा एवढा मोठा प्रशांत कोरटकरला आहे का, प्रशांत कोरटकर हा कोणता महान माणूस आहे की ज्याला अटकच केली जात नाही, इथपर्यंत लोकांनी त्रागा करून प्रश्न विचारल्यावर प्रशांत कोरटकरला अटक झालेली आहे। त्यामुळे याचं दुःखसुद्धा व्यक्त करायला पाहिजे की जे राजकीय लोकांशी संबंधित असतात, पोलीस लोकांशी संबंधित असतात, त्यांना साधारणतः अटक होत नाही, लोकांचा दबाव आला म्हणून आता अटक झालेली आहे। पण कुठेतरी एक यंत्रणा अशी पण होती, इंद्रजित सावंत सातत्याने त्या संदर्भात बोलत होते की कुठेतरी त्यांना पाठीशी घातलं जात होतं किंवा त्यांना अटक होऊ नये यासाठी काम करत होती। तुम्हाला असं वाटतंय? हो, नक्कीच त्याच्यामागे राजकीय वरदहस्त होता। इंद्रजित सावंत हे अत्यंत सौम्यपणे इतिहास जो झालेला आहे, घडला आहे, तशा प्रकारचा सांगण्याचा प्रयत्न करतात, वास्तव आणि सत्य ते मांडतात। त्यांचा इतिहास आपल्याला मान्य नसेल तर आपण तशा पद्धतीने आपणसुद्धा आपली मांडणी केली पाहिजे, परंतु शिवीगाळ करणे, अरेरावी करणे, महापुरुषांचा अपमान करणे, जिजामातासारख्या स्त्रीचासुद्धा अपमान करून त्यांच्या चारित्र्यावर शंका उत्पन्न करणे, या सगळ्या प्रकारामध्ये राजकीय पाठिंबा असणे आणि पोलिसांचासुद्धा पाठिंबा असणे हे अत्यंत वेदनादायक होतं। आणि तरीही प्रशांत कोरटकरला आता कायद्याच्या कचाट्यात पडावं लागलेला आहे, तो सापडलेला आहे। त्याला आता कोल्हापूरच्या कोर्टामध्ये आणलं जाईल आणि त्याला जास्तीत जास्त रिमांड मिळाला पाहिजे, त्याची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय त्याला जामीनच मिळायला नको असा प्रयत्न आम्ही करणार आहे। अच्छा, पण काय साधारणतः त्याने ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे आणि एकूण त्याचे पडसाद देखील राज्यभरात उमटताना आपल्याला पाहायला मिळाले होते, काय तरतूद काय आहे, कायदेशीर त्याला काय शिक्षा होऊ शकते? आता योगेश, याच्यामध्ये ते कलम सगळे लावलेले आहेत, ते आपल्या कायद्यानुसार बेताल वक्तव्य करण्यासाठी, इतरांचा अपमान करण्यासाठी असे कोणते खूप कडक कलम नाही आहेत। त्यामुळे 3 वर्षापर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता असलेलेच सगळे कलम आहेत। अर्थात चार्जशीट ज्या पद्धतीने तयार होईल तपास पूर्ण झाल्यानंतर, तो तपास कसा पूर्ण झाला, पुरावे आणि पुराव्यांचा दर्जा काय आहे याच्यावरून शिक्षा किती होईल हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येऊ शकेल। पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की 3 वर्षापर्यंतची शिक्षा होण्याचे सगळे कलम असल्यामुळे जास्त शिक्षा त्याला होण्याची शक्यता नाही। दुसरीकडे एकूण प्रशांत कोरटकरला एकीकडे अटक झाले, पण राज्यात जे काही प्रकरण गाजतंय ते कामराचं, ज्याने जे काही ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकून जी कविता केलेली आहे त्या संदर्भात आज दिवसभर त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळाले होते। तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे नेमकं कसं पाहताय? कुणाल कामरानी जी कविता केलेली आहे ती अत्यंत उत्तम असं सटायर आहे, त्याला आपण म्हणतो उपरोध किंवा उपहास। उपरोध आणि उपहास हा जो काव्य प्रकार आहे याच्यामध्ये ज्यांच्याबद्दल ती कविता केलेली असते त्यांना ती झोंबते, कारण की त्यांच्यामधला वागणुकीतला विरोधाभास त्यातून दाखवलेला असतो। त्याला सटायर असं इंग्लिशमध्ये म्हणतात। आणि सटायरिकल प्रेझेंटेशन किंवा कोणत्याही अशा फॉर्ममध्ये कविता करणं, चित्र काढणं, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये विशिष्ट जागा आहे, ते बंद करता येत नाही। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांनी चुकीचं केलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आहे, नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर नितेश राणे करतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर हे संभाजी भिडे करतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर हे अनेक राजकीय नेते करतात, पण या कवितेमध्ये कोणताही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर नाही, ते अलाउड असलेलं त्यांनी केलेलं आहे। परंतु एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना एवढा राग येण्याचं काही कारण नव्हतं। खरं तर न्यायालयामध्ये जेव्हा सत्ता संघर्षाची केस सुरू होती, सर्वोच्च न्यायालयात पण आणि राहुल नार्वेकर यांच्यासमोर पण, तेव्हासुद्धा अनेकदा हे उल्लेख करण्यात आलेले आहे की एकनाथ शिंदे अँड अदर्स आर प्लेइंग फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन, की ते भारतीय संविधानाची फसवणूक करत आहेत आणि ते गद्दारी करत आहेत संविधानाशी, असं अनेकदा म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही काही नवीन गोष्ट नव्हती, पण कमीत कमी शब्दात कवितेच्या स्वरूपात जेव्हा सांगितलं जाते तेव्हा ते लोकांपर्यंत असं मनाला भिडते की ज्याच्याबद्दल ते म्हटलेलं आहे त्या माणसाला रागच येतो, आणि तो राग त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो व्यक्त केलेला आहे तो बेकायदेशीर आहे। एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पोलीस आणि न्यायाधीश बनण्याची परवानगी महाराष्ट्राने दिलेली नाही। त्यांनी जे तोडफोड केली आहे त्याबद्दल एकनाथ शिंदेंच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून दंडात्मक कारवाई म्हणून जे नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाईसुद्धा त्यांच्याकडूनच घेतली पाहिजे।
कॅमेरामन विशाल सम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.